उभं करण्यासाठी मी हे केलं होतं, परंतु हे बी 1 लाख रुपये माझे मातीत गेले. त्यांनी आज सगळं तुडून टाकलं, इतकं उद्ध्वस्त केलंय की ते बघवत नाही. अशी परिस्थिती झालेली आहे की हे सगळं हे कशाने भरून काढावं अशी परिस्थिती झालेली आहे. केलेली पाहायला मिळते. हा माझा वैयक्तिक प्लॉट आहे आणि मी माझ्या वैयक्तिक प्लॉटवर सीड मारलं होतं. जवळपास 1 लाख रुपयाचं माझं नुकसान केलं आहे. धांडे नामक गुंडांनी रातची येऊन JCPनी, मी गावाला गेलो असता त्यांनी येऊन JCPनी सरळ तुडून टाकलं. गाडा तोडला आहे, माझं सीड तोडलं, हे अँगल तोडले, सरळ तुडून टाकलं. JCP यंत्राने तुडून टाकलं आहे सगळं. नेमकं काय प्रकार झाला होता आणि का नेमकं त्यांनी तोडलं? ही त्यांचं म्हणणं आहे की मी सर्वे नंबर 160 मध्ये जागा घेतलेली आहे, त्यांचा सर्वे नंबर 161 आहे, त्यांचा माझा काही संबंध नाही. त्यांना मी विनंती केली की तुम्ही तुमची मापून घ्या, तर कमी पडली जागा तर आम्ही पलीकडे सरकू. परंतु ते सांगतात की ही हितवर अशी मोहगूम जागा आहे, कुठवर जागा आहे, त्या अशीच मोहगूम सांगतात आमची जागा आहे. तुमची जागा आहे तर बा ठीक आहे, तुम्ही तुमची मापून घ्या. मापून घेतल्यानंतर आम्ही आमच्या मालकाला भेटू. आम्ही मालकाला भेटलो, मालकाने म्हणले तुम्हाला मापून दिली, तुम्हाला ताब्यात दिली जमीन, तुमचा संपला विषय, संपला, तुम्ही तुमचं बघून घ्या. मालक उडवडीचे उत्तर देतात आणि हे लोक असे मला ताण देतात. माझं जवळपास 2 वर्षापासून धंदा पाणी बंद आहे. मी उपाशी मारायची वेळ आलेली आहे. मी इथं उपजीविका भागवतोय, तर माझी सारी वाट लावली. यांनी जवळपास मी व्याजाने काढून पैसे आणले होते हे सगळं खर्च करायला, हॉटेल चालू करण्यासाठी, उभं करण्यासाठी मी हे केलं होतं. परंतु हे बी 1 लाख रुपये माझे मातीत गेले. त्यांनी आज सगळं तुडून टाकलं, इतकं उद्ध्वस्त केलंय की ते बघवत नाही. अशी परिस्थिती झालेली आहे की हे सगळं हे कशाने भरून काढावं अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं याच्यातून सावरणं माझ्यासाठी कठीण आहे. शासनाने या गुंडावर कारवाई करावी, यांना तडीपार करावं आणि मला न्याय द्यावा, माझी भरपाई करून द्यावी, एवढीच माझी विनंती आहे.